पितृपक्ष म्हटलं की सर्वात पहिले थापी वडी आणि आळू वडीला जास्त मान असतो. पण ही आळू वडी ना तिचं रोल बनवा, नंतर वाफवा, मग तळा, यामध्ये खूपच वेळ जातो आणि स्वयंपाक तर भरपूर करायचा असतो. म्हणून मी तुमच्यासोबत एकदम साधी सोपी रेसिपी शेअर करते. त्याकरिता 1 कप बेसन पीठ, आवडीनुसार हिरवी मिरची, आलं लसूण यांची पेस्ट, चिमूटभर हळद, मीठ, थोडीशी कोथिंबीर आणि पाणी घालून साधारणतः थोडीशी सैलसर अशी पेस्ट तयार करून घेतलेली. तयार झालेली पेस्ट सेम पद्धतीने आपण अळूच्या पानांवर उलट साईडने लावून घेणार आहोत. फक्त ही वडी बनवण्याकरिता एक महत्त्वाची टिप्स लक्षात ठेवायची आहे, ती म्हणजे हे अळूचे पानं कोवळे असावेत आणि त्यासोबत फक्त 1 किंवा 2च पानं एकावर एक ठेवून वडी बनवून घ्यायची. वडी देखील बंद करताना अगदी छान अशी व्यवस्थित घट्ट करायची, यामुळे ती तेलात गेल्यानंतर सुटत नाही. रोल तयार झाला की तिला उरलेलं संपूर्ण बेसन पीठ वरून अशा पद्धतीने चोळून घ्यायचं. यामुळे अळूवडी खाताना वरूनही छान अशी खमंग आणि कुरकुरीत लागते. तयार झालेल्या वड्या लगेचच तेलामध्ये सोडायच्या आहेत. या वड्या आपल्याला मध्यम गरम तेलामध्ये आणि गॅसची फ्लेम कमी ठेवूनच तळायच्यात, जेणेकरून त्या आतपर्यंत व्यवस्थित अशा शिजल्या जातात आणि जास्त तेलकटही होत नाहीत. वडी वरून मस्त अशी कुरकुरीत खमंग तळली गेली की लगेच तेलातून बाहेर काढून घ्या. आणि पितृपक्षाच्या संपूर्ण थाळीच्या रेसिपीकरिता खालील त्रिकोणावर क्लिक करा. बाय बाय.